नुकत्याच पार पडलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय विशेष महासभेत ऐरोली प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेनेच्या नगरसेविका वैशाली रेवेंद्र पाटील यांनी प्रशासनाला जाब विचारत गावठाण विकासाचा मुद्दा ठामपणे मांडला. महापालिकेच्या अर्थसंकल्पात भूमिपुत्र आणि कष्टकरी नागरिकांच्या हक्काच्या घरांसाठी तसेच गावठाणातील पायाभूत सुविधांसाठी स्वतंत्र तरतूद का करण्यात आली नाही, असा थेट प्रश्न वैशाली पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला. सभागृहात बोलताना त्यांनी नमूद केले की आज ज्या नवी मुंबईला देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर म्हणून ओळखले जाते, ते शहर येथे राहणाऱ्या भूमिपुत्र आणि आगरी कोळी बांधवांनी दिलेल्या जमिनींवर उभे आहे. शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला, उंच इमारती उभ्या राहिल्या, मात्र ज्या मूळ गावठाणांवर हा विकास उभा आहे त्या भागांकडे आजही दुर्लक्ष का केले जाते, असा सवालही त्यांनी विशेष सभेत उपस्थित केला. यावेळी नगरसेविका वैशाली पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून गरजेपोटी झालेल्या बांधकामांना नियमित करण्याचा घेतलेला निर्णयही अधोरेखित केला. ही बांधकामे नियमित करताना गावठाणांमधील पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 6,704 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी, सिग्नल फ्री रस्ते आणि कर्ज रोख्यांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे. मात्र गावठाणातील अंतर्गत रस्ते, सांडपाणी निचरा व्यवस्था, मूलभूत आराखडे आणि कम्युनिटी सेंटरसाठी स्वतंत्र निधीची तरतूद नसल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली. भूमिपुत्रांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे हा अन्याय नाही का, असा सवालही त्यांनी केला. तसेच गावठाण भागांमध्ये आजही अरुंद रस्ते, कमी पाण्याचा दाब आणि वाढत्या लोकसंख्येमुळे मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे वैशाली पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेने गावठाण विकासासाठी स्पेशल बजेट जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली. नगरसेविका वैशाली पाटील यांनी पुढील ठोस मागण्या सभागृहात मांडल्या. गावठाणांमधील अंतर्गत रस्ते व गटार दुरुस्तीसाठी किमान 10% गावठाण विकास निधी राखीव ठेवावा. नियमित करण्यात आलेल्या बांधकामांना तातडीने अधिकृत पाणी व ड्रेनेज जोडणी देण्यासाठी विशेष तरतूद करावी. गावठाणातील तरुणांसाठी कौशल्य विकास केंद्रे आणि महिलांसाठी बचत गट भवनांची उभारणी करण्यात यावी. शेवटी त्यांनी महापौरांना उद्देशून सांगितले की हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ न राहता तो सामान्य नवी मुंबईकरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा असावा. केवळ घोषणा न करता त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी ठाम मागणी शिवसेना नगरसेविका वैशाली पाटील यांनी केली. आज या बजेटच्या माध्यमातून माझा प्रश्न आहे की आपल्या बजेटमध्ये भूमिपुत्रांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हक्काच्या घरासाठी व गावठाणातील पायाभूत सुविधासाठी विशेष अशी तरतूद का केली नाही. अध्यक्ष महोदय, आज ज्या नवी मुंबईला आपण देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर म्हणतो, ते शहर या इथल्या भूमिपुत्रांनी आणि आगरी कोळी बांधवांनी आपल्या जमिनी दिल्यामुळे उभे राहिले आहे. विकास झाला, मोठमोठ्या इमारती झाल्या, उभ्या राहिल्या, पण ज्याच्या जमिनीवर हे वैभव उभे आहे त्या मूळ गावठाणाच्या नशिबी आजही दुर्लक्षच का. आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मोठ्या धाडसाने महायुती सरकारच्या माध्यमातून गरजेपोटी झालेले बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता महानगरपालिका म्हणून गावठाणातील पायाभूत सुविधाची जबाबदारी ही आपली आहे. 6,704 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी, सिग्नल फ्री रस्ते आणि कर्ज रोख्याचे तरतूद केली आहे. परंतु ज्या भूमिपुत्रांनी आपले सर्वस्व दिले त्यांच्या मूळ गावठाणाच्या अंतर्गत रस्ते, सांडपाणी निचरा व्यवस्था, पायाभूत सुविधाचा आराखडा आणि कम्युनिटी सेंटरसाठी या बजेटमध्ये विशेष आणि स्वतंत्र निधीची तरतूद का नाही. महापौर महोदया, हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ न राहता तो सामान्य नवी मुंबईकरांच्या आयुष्यात बदल घडवणारा असावा. केवळ घोषणा न करता त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मी मागणी करते. तसेच माझ्या प्रभाग क्रमांक 3च्या अनुषंगाने सेक्टर 20B मधील अंतर्गत गटारे व रस्ते पदपथाची दुरुस्ती करणे, सेक्टर 20B नेवा गार्डन लगत हरिओम जॉगर्स असोसिएशन या गार्डनचे
असोसिएशन या गार्डन करिता तरतूद करणे, ऐरोली नाका सेक्टर 1 ते ठाणे बेलापूर रोड असे रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलाकरिता निधीची तरतूद करावी. ऐरोली नाका समतानगर परिसरातील तसेच सेक्टर 1 परिसरातील स्मॉल स्केल इंडस्ट्री अंतर्गत रस्त्याची TWT काँक्रिटीकरण करून सुधारणा करावी. सेक्टर 20B मधील भूखंड क्रमांक 47A82 येथील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यासाठी तरतूद करावी. ऐरोली सेक्टर 1 गणपती तलाव शोभीकरणासाठी निधीची तरतूद करावी. ऐरोली गावठण क्षेत्रातील मूळ पायाभूत सुविधासाठी विशेष अशी गावठण विकास निधी स्वरूपात तरतूद असावी. प्रभाग क्रमांक 3 मधील ऐरोली नाका, शिव कॉलनी, ऐरोली कोळीवाडा, समतानगर, साईनाथवाडी, छत्रपती कॉलनी, सेक्टर 20B, सेक्टर 19-20 तसेच सेक्टर 2 या सर्व परिसरातील मुख्य चौकाचे सुशोभीकरण करण्यात यावी. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात प्रभाग क्रमांक 3च्या विकासाच्या अनुषंगाने तसेच नागरिकांच्या अत्यावश्यक कामासाठी वरील उपरोक्त कामाचा या अर्थसंकल्पामध्ये समावेश करून निधीची तरतूद करावी ही विनंती. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.